पीक विमा 2024 खरीप संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर निघून आलेली आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र हो, या संदर्भात आपणा सर्व शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून ती अपडेट, ती बातमी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तर मित्र बऱ्याच दिवसापासून आपण पाहत होतो की पीक विमा जो आहे 2024चा तो खूप टप्प्याटप्प्याने येत होता आणि जेव्हा थोड्या शेतकऱ्यांना येत होता आणि त्यांना आपण ही बातमी शेअर करत होतो की स्टेटस चेंज होत आहे, विमा येत आहे किंवा या तारखेला येणार किंवा आला, तर त्या तारखेला स्टेटस चेंज झाले, विमा सुद्धा आला, पण खूप कमी कमी लोकांना यायचा आणि इतर लोक सुद्धा एकाच तालुक्यातले, एकाच जिल्ह्यातले, एकाच गावातले बाकी राहायचे. तर त्या व्हिडिओच्या खाली दोन्ही प्रकारचे शेतकरी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवायचे. काही शेतकरी सांगायचे आम्हाला आला, काही शेतकऱ्यांनी रक्कमा सांगितली आम्हाला किती आला, जिल्हा, तालुका वाईज, गावासकट. परंतु त्याच गावातल्या, त्याच तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हे सुद्धा सांगितलं आम्हाला आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष सुद्धा पाहावयास मिळत होता. काही आपापल्या परीने आपापल्या प्रतिक्रिया ते त्यांच्या मनानुसार, त्यांच्या रोषानुसार ते मांडत होते. परंतु आता सध्याच्या परिस्थितीमध्ये 2000 खरीप 24चा पीक विम्याचं जे स्टेटस आहे ते चेंज होत आहे आणि त्यामध्ये एक नवीनच प्रकार येत आहे. ते मी आपणा सर्वांपर्यंत शेअर करू इच्छितो, सांगू इच्छितो. तुम्ही सुद्धा ते स्टेटस चेक करत राहा आणि त्यामध्ये काय येते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तर मित्रांनो, सध्या परिस्थितीमध्ये पीएमएफबीवायच्या पोर्टलवर गेल्याच्या नंतर तुमचं जे स्टेटस असेल क्लेम स्टेटस, त्या क्लेम स्टेटसमध्ये लॉट क्रिएटेड बाय आयसी असं लिहून येत आहे. अशी एक नोंद दिसत आहे. तर मग याचा अर्थ काय होतो ते मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. ज्याचा अर्थ असा होतो की संबंधित विमा कंपनीकडून पीक विम्याच्या रकमेचे लॉट तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. सुरू झालेली नाही आहे, तर पूर्ण झालेली आहे मित्रांनो. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर बँक व शासन स्तरावरून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू होते मित्रांनो. त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या क्लेम स्टेटसमध्ये खरीप 2024च्या लॉट क्रिएटेड बाय आयसी अशी नोंद दाखवत आहे, त्या शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहेत मित्रांनो. जर कुठलीही तांत्रिक अडचण नाही आली तर 100% हे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे मित्रांनो. मग आता अशा परिस्थितीमध्ये आपण सध्या काय करावयाचे शेतकरी बांधवांनी? तर शेतकरी बांधवांनी आपापले जे आधार लिंक आहे बँकेशी निगडीत आहे की नाही ते चेक करायचंय. कोणतं अकाउंट आपल्या आधार सोबत लिंक आहे ते चेक करायचंय. बँकेमध्ये केवायसी झालेली नसेल तर केवायसी करून घ्यायची. 100, 200, 1000, 500 रुपयाचा विड्रॉल करायचा आहे, पैसे टाकायचे आहेत, परत काढायचे आहेत. आणि सोबतच तुमचं जे कृषी कार्यालय, कृषी सेवक, कृषी सहाय्यक यांच्या सुद्धा संपर्कात राहायचंय, अपडेट राहायचंय, विचारपूस करत राहायचंय. त्यांचा जर तुमच्या गाव पातळीवर व्हॉट्सअप ग्रुप असेल तर त्यामध्ये प्रश्न विचारू शकता, अपडेट घेऊ शकता. सोबतच बँकेची मी तुम्हाला जी अपडेट सांगितलेली आहे ती अपडेट बँकेची ठेवायची आहे आणि जिथे तुम्ही अर्ज भरलेला आहे किंवा तुमचे जे सीएससी बांधव असतील, आपले सरकार सेवा केंद्रवाले जे कोणी असतील त्यांच्यासोबत संपर्कात राहून त्यांना सुद्धा विचारपूस करत राहायचं आहे, जेणेकरून त्यांच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट मिळेल. सोबत तुम्ही तुमच्या मोबाईलवर, कॉम्प्युटरवर पीएमएफबीवायच्या पोर्टलवर जाऊन तुमचं स्टेटस चेक करू शकता. व्हॉट्सअपमध्ये सुद्धा पीएमएफबीवायच्या चॅट बॉटवर जाऊन तुमचं स्टेटस तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. तर मित्र, खरीप 2024च्या संदर्भात खूप साऱ्या शेतकऱ्याकडून खूप वेळा प्रश्न विचारण्यात येत होते, अपडेट विचारण्यात येत होती, तारखा विचारण्यात येत होत्या. तारखा सांगणं सध्या तरी शक्य नाही मित्रांनो, परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये लॉट क्रिएटेड बाय आयसी हा शब्द, ही नोंद दिसून येत आहे, नक्कीच त्या शेतकरी बांधवांना रकमा सुद्धा दिसणार आणि रकमा दिसल्याच्या नंतर 2 किंवा 3 दिवसाच्या अंतराने त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा होण्याकरिता, वितरणाकरिता सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो. तर हेच होतं मित्रांनो की तुम्हाला अपडेट राहावयाचं आहे आणि ते चेक करत राहायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा विषय हा सुद्धा आहे की या लॉट क्रिएटेड बाय आयसी ही जी नोंद दाखवत आहे, ही नोंद सर्व तालुक्यामध्ये, सर्व जिल्ह्यामध्ये दाखवत आहे अशातला भाग नाही. तर ज्या ज्या भागातील लोकप्रतिनिधींनी, शेतकऱ्यांनी किंवा शेतकरी नेत्यांनी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलने, उपोषणे, मोर्चे केली किंवा विरोध दर्शवला, टाहो फोडला, आवाज उठवला, त्या त्या भागामध्ये प्रथनीदर्शी सोबतच प्रायोरिटी बेसमध्ये तिथून ही सुरुवात होणार आहे. त्यानंतर इतर भागामध्ये ही सुरुवात होऊ शकते. त्या भागामध्ये थोडीशी दिरंगाई होऊ शकते. परंतु शेतकरी बांधवांनी आपापल्या परीने स्टेटस चेक करून संपर्कात राहून काही मंडळीच्या तेवढं तुम्ही करू शकता मित्रांनो. ही एवढीच जी आवश्यक माहिती मला वाटते सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करावी, तुमच्यापर्यंत पोहोचावी, याकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप 2024च्या माध्यमातली ही अपडेट, ही बातमी तुमच्यापर्यंत शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर शेतकरी मित्र, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे मी जी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो तीच माहिती पीक विम्या संदर्भात सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवली. आणि ज्याप्रमाणे आपण या अगोदर सुद्धा गेल्या बऱ्याच दिवसापासून माझ्या सर्वच व्हिडिओवर भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, विश्वासार्हता दर्शवलेली आहे, त्याप्रमाणे या व्हिडिओमधली माहिती सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल, विश्वासार्ह वाटेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ सुद्धा नेहमीप्रमाणे आवडला आणि कुणी या व्हिडिओवर शेतकरी बांधव
प्रेक्षक नवीन असतील तर नक्कीच अशाच प्रकारची विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि इतर शेतकरी पुत्रांपर्यंत, शेतकरी मित्रांपर्यंत ही अपडेट पोहोचावी, त्यांनी सजग राहावं, अपडेट राहावं याकरिता या व्हिडिओला सुद्धा सर्वदूर त्याच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या उपयोगी माहितीसह, अपडेटसह, गोड बातमीसह, गुड न्यूजसह नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.